तर सकाळी सकाळी झगामगा करून पाटील पोहोचला मजुरी करायला. आता कसं आहे, मजुरी केली तर नोट आहे आणि नोट आहे तर पोट आहे आणि त्यात आजच नवसा पुनवला आल्यासारखं बेकार काम आलेलं आहे. असो, आपल्याला नाही आब्रो, आपण कशाला कोणाला घाबरू, काम गेलं उडत असं म्हणत पाटील डायरेक्ट चहा प्यायला. रिटर्न येताना हे वाटेमध्ये खेळ चाललेला दिसला. म्हणलं यांच्यात आणि आपल्यात काय फरकच नाही, कारण यांचा खेळ या दोरीवर आणि आपला खेळ एवढीवर चालतोय. आज म्हटलं जो होगा देखा जाएगा असं म्हणत पाटील आणि ऍडी भाऊ शॅक घेऊन डायरेक्ट वाटेलच लागलो. स्टेशनवर येऊन पोहोचतोय. बाबू इकडे येऊन बघतोय तर बेकार गर्दी, कारण शुक्रवार म्हणले की बऱ्यापैकी मजूर गँग एकतर घरी जाते नाहीतर बोंबले थिंडाय जाते. आता सालाबाद प्रमाणे बॅचलर्स लोकांकडे येणारा सण म्हणजे कपडे भिजत घालणं. तोच सण आज पाटीलकडे आलता. मग उचलला ढिगण टाकला डायरेक्ट बादलीत. आता याचा धुयाचा मुहूर्त कधी लागतोय कुणाच ठाऊक. नशीब असेल गांडू तर काय करेल पांडू. आता तुम्ही म्हणणार पाटील असं का बोलताय, कारण आमच्या तेजाबाईनं ऑनलाईन बॉटल ऑर्डर केली. आता का तर चांगली मिळेल म्हणून. बाटली आल्यावरती बघितलं तर फुटकी निघाली की. चल म्हणलं बाई नाराज नको, आज तेरा भाई तुझे चायनीज खिलाय का. चला तर मग आम्ही घेतो इकडे चरून, तुम्ही पण घ्या मस्त पैकी फॉलो करून. तोपर्यंत जय महाराष्ट्र.